शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 26 ऑगस्ट 2026 सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि आपण आजच्या अंदाजामध्ये बघणार आहे मागच्या 24 तासात कोण्या जिल्ह्यामध्ये पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस झालेला आहे आणि पुढील 24 तासात राज्यात कोण्या जिल्ह्यात पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर अगोदर बघू मागच्या 24 तासात राज्यात कोण्या जिल्ह्यामध्ये पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस झाला आहे ते. तर शेतकरी बंधूंनो इकडे जर बघितलं तुम्ही तर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धाचा उत्तर भाग, अमरावती, अकोला, बुलढाण्यामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला या पट्ट्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी पेंडवणी ते चांदणीतूम अशा पद्धतीने पाऊस झालेला आहे. तो पण सगळीकडे नाही. त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ इथे सुद्धा एक तुरळक ठिकाणी पेंडवणी ते चांदणीतूम असा पाऊस झालेला आहे. म्हणजे ते इथं तर पिकाला शॉक बसलेला नाही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये, पण तरी पण तिथे पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस झालेला आहे राहिलेल्या भागामध्ये. त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा यवतमाळच्या पूर्व भागामध्ये पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस मागच्या 24 तासात झालेला आहे. तो बी पश्चिम उत्तर दक्षिण भागामध्ये कमी आहे. इथे हिंगोलीच्या व पूर्वेला आणि यवतमाळच्या पश्चिमेला इथे सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे. वाशिममध्ये हे तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे मागच्या 24 तासामध्ये, सगळीकडे नाही. नांदेडला सुद्धा एक पूर्व उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे. त्यानंतर इकडे जर बघितलं आपण परभणी, नांदेडचा उर्वरित भाग, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, इकडे सांगलीचा, सातारा, पुणे हा भाग जर बघितला आपण इतका, इथे कुठेही मागच्या 24 तासामध्ये पेंडवणी चांदणीतूम अशा पावसाची सर्वाधिक जास्त ठिकाणी नोंद झालेली नाही. कुठेतरी किंचित एखाद्या ठिकाणी हा पाऊस झालेला असेल तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये, जालन्याच्या उत्तर भागामध्ये, परभणीच्या उत्तर या ठिकाणी, इथं बीडला सुद्धा या ठिकाणी, त्यानंतर धाराशिवच्या या पट्ट्यामध्ये एक तुरळक ठिकाणीच पेंडवणी पाऊस झालेला आहे. अन्यथा जी काही आपल्याला कालच्या अंदाजानुसार जी नोंद व्हायला पाहिजे होती तेवढी नोंद झालेली नाही. तर बघूया आज पुढील 24 तासामध्ये राज्यात कुठे पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो जर पुढील 24 तासामध्ये बघितलं आपण उद्या सकाळच्या 7 वाजे 7:30 वाजेपर्यंत तर आपल्याला गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, बुलढाण्याच्या जळगावच्या उत्तर भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढील 24 तासामध्ये एक बहुतेक ठिकाणी पेंडवणी ते चांदणीतूम असा पाऊस होणार आहे. तो पाऊस इथे सुद्धा सगळीकडे नाही, मात्र जिथे होईल त्या ठिकाणच्या पिकाला जीवदान मिळेल. त्यानंतर इकडे जर आपण कोकण विभाग घाटमाथा जर बघितलं इकडे अधूनमधून जोरदार सरी चालूच राहणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सह. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत हे जे जिल्हे दिसते तुम्हाला नंदुरबार, धुळे, जळगावचा पश्चिम, दक्षिण, उत्तर भाग, त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोलीचा दक्षिण पश्चिम भाग या जिल्ह्यामध्ये, तसेच पुण्याचा सुद्धा, साताऱ्याचा, सांगलीचा सुद्धा पूर्व भाग या जिल्ह्यामध्ये शेतकरी बंधूंनो पुढील 24 तासामध्ये पावसाची शक्यता कमी झालेली आहे. जरी ढगाळ वातावरण असले तरीसुद्धा एक हवेची दाब जास्त असल्यामुळं स्थानिक लेवलचा सुद्धा पाऊस होण्याचे चान्सेस कमी दिसत आहे. तर शेतकरी बंधूंनो जर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की पुढचं वातावरण कसे राहील, तर पुढचे वातावरण जसे आपला आजची कंडिशन आहे मला तर असंच वातावरण दिसते 27, 28, 29, 30, 31पर्यंत मोठ्या सार्वत्रिक पावसाची शक्यता दिसतच नाही. मात्र एक 4 सप्टेंबरपासून एक पावसामध्ये वाढ होण्याचे संकेत आहे, मात्र त्यामध्ये कसलीच स्पष्टता नाही. त्यामुळे जे काही आपलं नियोजन चालू असेल पाण्याचं, सोयाबीनचं असेल, कापसाचं असेल, ज्याही पिकाला आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल, नियोजन चालू असेल, मी तर असं म्हणेल की कोणीही पाणी बंद करू नये. जर आपला पहिला वेळा आला असेल पाण्याचा तर आपण दुसऱ्या वेळेसुद्धा तयारी लागू शकता, कारण की पुढच्या वातावरणामध्ये सुद्धा कुठलीच स्पष्टता नाही. तर शेतकरी बंधूंनो आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.